बाळासाहेब ठाकरे सहकाऱ्यांना सवंगड्यांसारखे वागवायचे। बाळासाहेबांनंतर सहकाऱ्यांना नोकर घरघडासारखी वागणूक दिली गेली। त्यामुळे 2.5 वर्षापूर्वी उठाव करावा लागला। साळवींच्या पक्षप्रवेशावेळी एकनाथ शिंदेंचं वक्तव्य। आदित्य ठाकरेंनी दिल्ली दौऱ्यात राहुल गांधी अरविंद केजरीवालांची घेतली भेट, तर दिल्लीत आदित्य ठाकरेंनी शरद पवारांची भेट न घेतल्यानं चर्चांना उधाण। मुख्यमंत्री फडणवीस आज रात्री दिल्लीत दाखल होणार। मुख्यमंत्री फडणवीस अमित शहांना भेटण्याची शक्यता, तर उद्या फडणवीस प्रयागराजला जाणार असल्याची माहिती। सरकारकडून विविध विभागाच्या खर्चांना कात्री लावण्याची तयारी। वार्षिक तरतुदीच्या 70%च निधी वापरण्याच्या सूचना। लाडकी बहीण योजनेमुळे तिजोरीवर ताण असल्याच्या चर्चा। 65 वर्षावरील टॅक्सी रिक्षा चालकांना निवृत्त सन्मान योजनेअंतर्गत 10,000 रुपये मिळणार। आनंद दिघे महामंडळाच्या बैठकीत प्रताप सरनाईकांची घोषणा। पुण्यात पीओपीची मूर्ती बनवणं अथवा विसर्जित करण्यावर बंदी। पीओपीची मूर्ती बनवल्यास कारवाई केली जाणार। पुणे महानगरपालिकेचे आदेश। मनसेच्या इशाऱ्यानंतर सारंग साठेचा पुण्यामधील अतिशय निर्लज्ज कांदेपोहेचा शो रद्द। शोसाठी ज्यांनी तिकीटं बुक केली त्यांना पैसे परत दिले जाणार असल्याची माहिती। कणकवलीतल्या गड नदीजवळ ट्रक आणि दुचाकीचा अपघात। ट्रक आणि दुचाकीच्या अपघातामध्ये मुलाचा मृत्यू, तर आई गंभीर जखमी। ग्रामस्थांकडून मुंबई गोवा महामार्गाची वाहतूक थांबवण्याचा प्रयत्न। मणिपूरमध्ये राष्ट्रपती शासन लागू। मुख्यमंत्री बिरेन सिंह यांनी राजीनामा दिल्यानंतर राष्ट्रपती राजवट लागू। मणिपूरमध्ये मागील काही दिवसांपासून हिंसाचार। उत्तराखंडमध्ये पार पडलेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राचं सुवर्ण पदकांचं अर्धशतक। स्पर्धेत महाराष्ट्राला 53 सुवर्ण, 70 रौप्य तर 72 कांस्य पदकं।